नमस्कार मित्रांनो, मी तुमचा जाधव पाचुराम जाधव मॅथ आणि जीके या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं लिनियर इक्वेशन आणि टू व्हेरिएबल म्हणजे काय, आणि एक क्वेश्चनही घेतला होता आणि ते समजून सांगण्याचा प्रयत्नही केला होता. आणि आता मागचा व्हिडिओ बघितला असेल नसेल तरी आपण डबल समजून घेऊया की लिनियर इक्वेशन आणि टू व्हेरिएबल कशाला म्हणायचं. ज्या इक्वेशनमध्ये दोन व्हेरिएबल असेल म्हणजे दोन चल असेल, ज्यांचा डिग्री म्हणजे ज्यांची घात हा एक असेल, एक पेक्षा जास्त नसेल, अशा इक्वेशनला लिनियर इक्वेशन आणि टू व्हेरिएबल असे म्हणतात. आपण हेच इक्वेशन घेतलं होतं आणि एक्स कसा काढायचा हे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. आता आपण बघणार आहोत एक्स कसा काढायचा, वाय काढायचा, आणि प्रॅक्टिस सेट 1.1 आपण पूर्ण घेणार आहोत. आठीचे 8 क्वेश्चन पूर्ण सोडवणार आहोत. तर आता आपण पहिलाच प्रश्न लिहिलेला आहे, तर याला सोडवण्याचा प्रयत्न करू. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल, ज्याही व्हेरिएबलचा म्हणजे ज्याही चलाचा कोइफिशियंट म्हणजे सहगुणक हा सारखा असेल, आपण त्यावर जोर देतो. इथं वायचा सहगुणक सारखा आहे, इथंही 3 आहे आणि दुसऱ्या इक्वेशनचाही 3 आहे. तर मग ज्यावेळेस असं असेल आणि दोन्ही संख्या विरुद्ध असेल तर आपण ऍडिशन करतो, आणि दोन्ही संख्या जर इथं प्लस प्लस असेल तर आपण काय करतो, वजाबाकी करतो. मग इथं आपण ऍडिशन करू. इथं लिहिणार ऍड इक्वेशन 2 फ्रॉम 1. दुसरं इक्वेशन हे पहिल्या इक्वेशन मधून काढायचे असा याचा अर्थ होतो. तर आपण काढायचे नाही, जोडायचे. समजून घ्या आणि मलाही सांगा. आता आपण इथं बेरीज करणार आहोत. 9 आणि 12 21, 3y मायनस 3y, 1 प्लस 1 मायनस वजाबाकी होते. 3 3 गेले 0, 5 आणि 2 7 x. आणि आपल्याला माहितच आहे, 8वी 9वी ला आपण बघितलं आहे, ज्यावेळेस LHS आणि RHS साईड बदलते तर त्यांच्या चिन्हामध्ये बदल होतो. तो कसा होतो, प्लसचं मायनस होतं, वजाबाकीचं बेरीज होतं, गुणाकाराचं भागाकार होतं, डिवायडेशनचं मल्टिप्लिकेशन होतं, मल्टिप्लिकेशनचं डिवायडेशन होतं. तर यामध्ये इथं गुणाकार आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. तर आपण इकडे जाताना आपण काय करणार, त्याला भागाकारात नेणार. तर 21/7 बरोबर. आता 7 त्रिक 21 भागाकार केल्यावर x ची किंमत ही किती आली, x ची किंमत ही 3 आली. आपण ही मागच्या व्हिडिओत बघितलं ती x ची किंमत कशी काढायची. आता पुढे बघणार आहोत y ची किंमत काढायची. ज्यावेळेस आपल्याला x ची किंमत मिळते तर y ची किंमत काढणे अजून सोपं जातं. म्हणजे ही x ची किंमत इक्वेशन 1 किंवा 2 कोणत्याही इक्वेशन मध्ये आपण ठेवू शकतो. सध्या आपण इक्वेशन 1 मध्येच ठेवू. तर इथं लिहिणार आपण put x is equal to 3 in equation 1. इक्वेशन 1 काय आपलं, तर आपण परत लिहून घेऊ. इक्वेशन 1 परत लिहून घेऊ, काही प्रॉब्लेम नाही लिहायला. 5x plus 3y is equal to 9. तर आपण x च्या जागी 3 ठेवले तर इथं काय होईल, 5 गुणिले 3 plus 3y is equal to 9. 5 त्रिक आपल्याला माहितीच आहे, 5 त्रिक किती होता तर 15 होता, प्लस 3y is equal to 9. तसे आपल्याला माहित आहे, ज्यावेळेस आताच विषय झाला आपला LHS आणि RHS बदलताना चिन्हामध्ये बदल होतो. तर इथं 15 हे कशामध्ये आहे, बेरजामध्ये आहे. तिकडे जाताना कशात जाणार, वजाबाकीमध्ये जाणार. इथं काय राहणार, 3y is equal to 9 minus 15. आता आपण 15च का नेले, 3y का नेले, कारण आपल्याला किंमत कशाची काढायची, y ची काढायची. मग y ला जागेवरच ठेवायचं आणि बाकीच्या सगळ्या संख्यांना बदलून y ची किंमत निघतेच. आता ज्यावेळेस 1 प्लस 1 मायनस असेल आपण काय करतो, आपण वजाबाकी करतो आणि चिन्ह ही मोठ्या संख्येचं देतो. 15तून 9 गेले उरतात 6, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनसचं, 3y जसेच तसे, y परत तीच पद्धत, 3 इकडे, ते भागाकारात गेले, इथं भागाकार केल्यावर y बरोबर -2 येतो. म्हणजे आपला x आला 3 आणि y आला -2. चला तर आपण पुढचं लगेच उदाहरण घेऊ, वेळ न वाया घालवता. हे पुसतो मी, प्रॅक्टिस सेट नाव पुसतो, काही प्रॉब्लेम नाही ना पुसलेलं. असला तरी काय करणार आपण, पर्याय नाही आपल्याकडे. चला आपण दुसरं उदाहरण घेऊ. दुसरं उदाहरण आहे 3a plus 5b
इज इक्वल टू 26. हे पहिलं इक्वेशन दिलेलं आहे आणि दुसरं इक्वेशन दिलेलं आहे a प्लस 5b इज इक्वल टू 22. हे आपल्याला दुसरं इक्वेशन दिलेलं आहे. तर ह्या इक्वेशन मध्ये बघतो आपण a चा कोएफिशियंट तर वेगवेगळा आहे, b चा कोएफिशियंट सारखा आहे. ज्यावेळेस कोएफिशियंट सारखा असेल तर आपण काय करतो, त्या कोएफिशियंट त्या चलावर म्हणजे त्या व्हेरिएबलवर लक्ष देतो. आता याचा कोएफिशियंट सारखा आहे पण दोन्ही प्लस प्लस आहे. आपण मागच्या थोड्या वेळाने सांगितले मी, ज्यावेळेस प्लस मायनस असेल तर आपण सरळ सरळ ऍडिशन करतो आणि इक्वेशन सॉल्व्ह करतो. ज्यावेळेस एक प्लस प्लस किंवा एक मायनस मायनस असेल तर आपण सबट्रॅक्शन करतो म्हणजे वजाबाकी करतो. इथं मग काय करणार आपण, वजाबाकी करणार. इथं लिहिणार सबट्रॅक्शन इक्वेशन 2 फ्रॉम 1 म्हणजे पहिल्या इक्वेशन मधून दुसरे इक्वेशन काढावे. आणि आपल्याला आपण नववीला शिकलेलं आहे, ज्यावेळेस एखाद्या समीकरणाचे इक्वेशन सोडवताना आणि सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करताना खाल्ल्या इक्वेशनचे चिन्हात बदल करायचे असते. हे आपण नववीला शिकलेलो आहे. काही माहित नाही तुम्ही नववीला अभ्यास केला नाही केला, पण तरी लक्षात ठेवा त्यावेळेस काय करतो आपण, चिन्हात बदल करतो. हे मायनस होईल, या प्लसचं मायनस होईल, इथं मायनस होईल. 26 प्लस 26 मायनस 22 काय होईल, वजाबाकी होईल. म्हणजे 4 मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस 5 मायनस 5 हे कटून जाईल आणि 3 येथून a गेले, उरले 2a. मग आपला a बरोबर काय आला, इथं गुणाकारात इकडे काय जाईल, भागाकारात जाईल. तर a बरोबर काय आला आपला, a बरोबर आला 2. बरोबर. किती सोपं, किती एका स्टेप मध्ये a ची किंमत निघली. आता b ची किंमत काढायची तर आपण कोणत्या इक्वेशन मध्ये घेऊ, आपण काय करू, दुसऱ्या इक्वेशन मध्ये घेऊ. a ची किंमत काय करू, दुसऱ्या इक्वेशन मध्ये. छोटं इक्वेशन आहे त्यामुळे लवकर सॉल्व्ह होईल. तर मग आपलं दुसरं इक्वेशन आहे, इथं आपण लिहिणार पुट व्हॅल्यू a is equal to 2 in इक्वेशन 2. असं लिहिलं. इक्वेशन 2 लिहूनच घेऊ आपण, a प्लस 5b इज इक्वल टू 22. आता इथं a ची व्हॅल्यू 2 ही ठेवली, इथं 2 प्लस 5b इज इक्वल टू 22. बरोबर, बरोबर चालले ना. बरोबर. आता हे 2 प्लस मध्ये आपल्याला साइड बदलायची असेल तर आपण चिन्हातही बदल करतो. 5b इज इक्वल टू 22 मायनस 2 म्हणजे 5b इज इक्वल टू 20. बरोबर. आता परत इथे हे गुणाकारात आहे, आपल्याला साइड बदलवायची कारण आपल्याला निस्ता b पाहिजे, 5b पाहिजे का आपल्याला, नाही निस्ता b पाहिजे. तर मग आपण पुढे काय करणार, b इज इक्वल टू 20/5. इथं भागाकार केला, b बरोबर 4, a बरोबर आपला आला 2 आणि b बरोबर आला 4. परत एकदा समजून सांगू, काय समजून सांगायची गरज नाही. तुम्हाला जर नसेल समजलं तर व्हिडिओ रिव्ह्यू करून रिपीट पहा, थोडं पाठीमागून घेऊन परत पहा, तुम्हाला व्हिडिओ समजून जाईल. एवढं काही अवघड नाही, छोटीशी कन्सेप्ट आहे आणि छोटेसे 2 स्टेप आहे. 2 स्टेप मध्ये उत्तर येतं. आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळू. हा प्रश्न पुसतोय मी, तिसऱ्या प्रश्नाकडे वळणार आपण. तिसरा प्रश्न असा आहे, तिसऱ्या प्रश्नातले इक्वेशन असं आहे, x प्लस 7y इज इक्वल टू 10. इक्वेशन 1 असं आहे आणि 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. सेकंड इक्वेशन असं आहे. अरे यामध्ये तर x चा कोएफिशियंट सारखा नाही, y चा कोएफिशियंट सारखा नाही, करायचं काय, प्रश्न निर्माण झाला असेल ना. तर काही करायचं नाही, कोएफिशियंट सारखा करून घ्यायचा. बेसिकली आपण काय करू, यांचाच कोएफिशियंट सारखा करू, कारण जर याला 3 ने गुणलं तर हे 3x होऊन जाईल, कोएफिशियंट सारखा नाही. याला जर करायला गेलं दोन्हीला एकूणाला गुणावं लागेल. हे बेसिक आपण नववीला शिकलेलो आहे. तरी पण सांगतो, ज्यावेळेस कोएफिशियंट सारखा करायचा असेल, आपल्याला x चा कोएफिशियंट सारखा आहे, इथं 3x आहे, वरती 3x आणण्यासाठी आपण त्याला 3 ने गुणू. तर पूर्ण इक्वेशनला 3 ने गुणलं म्हणजेच इथं लिहू आपण मल्टिप्लाय इक्वेशन 1
बाय 3 लिहून घेतलं आणि गुणूनही घेतलं. ज्यावेळेस प्लस 7y इज इक्वल टू 10 गुणाकार केला 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. ज्यावेळेस 3 न 3x लागलं 3x, 3 न 7 ला गुणलं 21y आणि 3 न 10 ला गुणलं 30. एवढं बेसिक आपल्याला समजतं. हे आपल्याला 8वीलाच झालेलं आहे. याला आपण इक्वेशन 3 देऊ. आता हे 3x आहे, हे 3x आहे इक्वेशन 2. तर आपण काय करू, लगेच इक्वेशन आपण काय करू, इथं लिहू. काय करू आपण, काय करू, हे 3x आहे 3x आहे दोन्ही प्लसचे आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, सबट्रॅक्शन करावं लागेल. सिंपल आहे. दोन्ही सारखे असेल प्लस प्लस मायनस मायनस आपण सबट्रॅक्शन करतो आणि 1 प्लस 1 मायनस असेल तर आपण बेरीज करतो. इथं लिहिणार आपण सबट्रॅक्शन इक्वेशन 2 फ्रॉम 1 की 3. आता काय लिहिणार आपण 3, कारण आपण तिसऱ्या इक्वेशन मधून दुसरे इक्वेशन हे सबट्रॅक्ट करणार आहोत, म्हणजे वजा करणार आहोत. तर आपण इक्वेशन लिहून घेऊ पहिले तिसरं. आणि दुसरं इक्वेशन काय आहे आपलं, 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. आता आपण आताच बघितलंय सबट्रॅक्शन करताना आपण चिन्हांचं शेवटच्या इक्वेशनच्या चिन्हांचं काय करतो, बदल करतो. तर चिन्हाची बदल करावं. इथं प्लस इथं मायनस, मायनसचा प्लस, प्लसचा मायनस. ही छोटीशी कन्सेप्ट आहे. ज्यावेळेस सबट्रॅक्शन करतो तर खाल्ल्या इक्वेशनची चिन्ह बदलावी लागतात. हे आपण 9वीला शिकलेलं आहे. ज्यांनी 9वीला गणिताचा अभ्यास केला नसेल त्यांना माहित नसेल, पण केलाही नसेल तरी आता लक्षात घ्यावा 10वीसाठी. तर आता 30 प्लस 7 काय होईल, 1 प्लस 1 मायनस वजाबाकी होईल चिन्ह मोठ्या संख्येचे. इथं किती राहिले 23 बरोबर. 21 आणि 2 किती होता 23y आणि 1 प्लस 3 हे कटले, म्हणजे इथं काय झालं आपलं 23y इज इक्वल टू 23. हे थोडं लहान आहे, दिसत नसेल, बघून घ्या. हेच असं इथं झालेलं आहे. तरी आपण बघितलं. आता आपल्याला म्हणजे आपल्याला फक्त y पाहिजे आणि हे 23 गुणाकार इकडे काय जाईल, भागाकार जाईल. ज्यावेळेस LH आणि RH साईड बदलते तर गुणाकाराचा भाग करावतो, बेरीजची वजाबाकी होती. 23 इथं भागाकारात गेल्यावर 23 भागिले 23 किती होता, 23 भागिले 23 किती होता 1. मग y ची किंमत किती आली 1 आली. आता y ची किंमत मिळाली. आता x ची किंमत काढायची आहे. x ची किंमत कशी निघेल, कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवू शकतो आपण, पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवू शकतो, दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवू शकतो, तिसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवू शकतो. पण बेसिकली आपण दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवू. दुसऱ्या इक्वेशन जरा छोटं दिसतंय, कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. बघून घ्यायचे कोणत्या याच्यात जास्त अंक दिसतंय, व्हायचं नाही. सिंपल पद्धत. सोपं करण्यासाठी एक सोपं पद्धत, सोप्याकडे जायचं, अवघडकडे जायचं नाही. अवघडकडे जाऊन आपल्याला जास्त मार्क भेटणार आहे का, नाही भेटणार आहे. तर काय करणार आपण, इथं लिहिणार पुट y is equal to 1 in equation 2. दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवणार आहोत ना आपण, बरोबर. दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवणार आहोत ना. मग आपलं दुसरं इक्वेशन काय, 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. हे आपलं दुसरं इक्वेशन आहे. आपल्याला y ची किंमत ठेवायची, बरोबर. y ची किंमत ठेवायची आणि दुसऱ्या इक्वेशन y ची किंमत किती 1. मग इथं काय आली 3x मायनस 2 गुणिले 1 बरोबर 7. बरोबर. 3x मायनस 2 बरोबर 7, कारण 2 1 2च होतात. हे 7 मायनस मध्ये इकडे गेल्यावर कशात जाईल, प्लस मध्ये जाईल, बरोबर. RHS LHS साईड बदलताना चिन्हामध्ये काय होतो, बदल होतो. हे 2 प्लस चे इकडे कशात गेले, मायनस मध्ये. 7 आणि 2 किती होतात. आपण आता हे इक्वेशन पुसू शकतो का, इथं सोडू, काही एवढं नाही मोठं ते, इथं सोडून घेऊ, काही एवढं मोठं नाही ते, कारण तुम्हाला रिपीटेड लिहायला थोडासा प्रॉब्लेम होईल म्हणून इथं सोडून घेऊ आपण. आपल्याला काय इक्वेशन आपलं 3x इज इक्वल टू 9. 7 प्लस 2 किती झाले 9. 3x बरोबर 9. मग x बरोबर काय आपल्याला माहिती आहे, इथे गुणाकार साईड बदलताना कशात जाईल, भागाकारात जाईल. 9 भागिले 3, 9 भागिले 3 किती होतात, हे तर 5चा मुलगा सांगेल 9 भागिले 3 3 होतात. x बरोबर आपला आला 3 आलाय. तर आपण आता हे तिसरा प्रश्न सोडवलेला आहे.
हा तिसरा प्रश्न होता. पहिले 2 प्रश्न घेतले, हा तिसरा प्रश्न. आता टोटल 8 प्रश्न आहे. आज आपण 4 घेऊ आणि शनिवारी किंवा रविवारी घेऊ. बेसिकली आपण प्रत्येक शनिवारी एक प्रॉब्लेम सेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. सध्या थोडा लहान व्हिडिओ होईल आणि थोडा वेळही लागेल प्रॉब्लेम सेट व्हायला. नंतर आपण ज्यावेळेस रफ्तारमध्ये येऊ, ज्यावेळेस क्वेश्चन समजायला लागू, तर हे क्वेश्चन एकदम फास्टमध्ये, जास्त एक्सप्लेन करू नये, थोडं फास्टमध्ये घेऊ आणि एका व्हिडिओत एक प्रॉब्लेम सेट कंप्लीट करेन देण्याची गॅरंटी मी देतो. आता सध्या 4च क्वेश्चन घेऊ, कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय ना. 4च क्वेश्चन घेऊ. आता तिसरा प्रश्न झाला आहे, समजलं नसेल व्हिडिओ पाठीमाग करून पाहू शकता. हे मी पुसतो. स्टॉप करून लिहून घ्यायचं. जर लिहायचं असेल तर स्टॉप करून लिहून घ्यायचं, काही विषय नाही. 10वीचे गणित एवढे अवघड गणित नाही, रॉकेट सायन्स नाही, छोटी छोट्या कन्सेप्ट आहे, तेवढ्या लक्षात दिल्या, प्लस मायनस समजलं तर गणित येतं. आणि गणित हा सगळ्यात सोपा विषय आहे. मराठी सारखं व्याकरण पाठ करायचं नाही, काही पाठ करायचं नाही, छोटे छोटे कन्सेप्ट आहे तेवढे लक्षात घ्यायचे आणि बस. मला वाटतं हा दुसराच प्रश्न होता का? नाही, हा तिसरा प्रश्न होता. आपला. आता हा चौथा प्रश्न. हे पुसतो मी, लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल, कारण आपल्याला जागा कमी पडती ना. त्यामुळे थोडं समजून घ्या. चौथा प्रश्न असा आहे, 2x - 3y = 9. हे इक्वेशन 1 दिलेलं आहे. 2x + y = 13. तू म्हणशाले चौथा प्रश्न आहे, प्रॅक्टिस सेट मध्ये तिसरा दिसतोय, तर विचार करा, आपण पहिले एक प्रश्न घेतला होता आणि त्यानंतर सोडवला. तर हे दुसऱ्या प्रश्नातला तिसरा प्रश्न आहे आणि आपण शिकतो हा चौथा प्रश्न. एवढं लक्षात घ्या. थोडासा कॉमन सेन्स वापरायचा. आपणही 10वीला गेलो आहे, पुढल्या वर्षी 11वीत मोठे होऊ, आताही मोठे चालेल. चला, तर आपल्याला माहिती आहे इथं कशाचा कोएफिशियंट सारखा आहे दिसतोय, x चा कोएफिशियंट सारखा दिसतोय आणि दोन्हीचे चिन्ह सारखे, दोन्ही पण प्लस प्लस आहे. ज्यावेळेस प्लस प्लस असेल त्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करतो आणि प्लस मायनस असेल तर सरळ सरळ ऍडिशन करतो. इथं आपण काय करणार, सबट्रॅक्शन करणार. परत इथं लिहू आपण, सबट्रॅक्शन इक्वेशन 2 from 1. तर पहिलं इक्वेशन काय आपलं, 2x + y = 30. हे दुसरे इक्वेशन. आणि सबट्रॅक्शन करताना काय करतो आपण, सबट्रॅक्शन करताना खाल्ल्या इक्वेशनचा म्हणजे समीकरणाचं काय करतो आपण, चिन्ह बदल करतो. प्लसचं मायनस, प्लसचं मायनस, प्लसचं मायनस. -13 9, 1 + 1 मायनस, वजाबाकी होते. 13 तून 9 गेली 4, मोठ्या संख्येचं चिन्ह, 3 -3y -y, दोन्ही -y मायनस मायनस आहे. 2 वेळेस मायनस मायनस असेल तर बेरीज होते, चिन्ह मायनस येतं. हे आपण 6वीला आणि 5वीला शिकलेलो आहे. 3y आणि 1y, 4y, चिन्ह मायनस. 1 + 1 मायनस, दोन्ही कट होतो. -4y = 4. y बरोबर काय, -4/-4. कसे आले, LHS RHS. परत सांगायची गरज नाही पडली पाहिजे, तरी सांगतो. इथं गुणाकारात इकडे जाताना भागाकारात गेले, 4/4, 1 मायनस मायनस ज्यावेळेस भागाकार असेल तर करतो. y बरोबर 1 आला. बरोबर. y तर निघला आपल्याला. y निघला, आता आपल्याला काय करायचंय, y निघला आपल्याला काढायचंय x काढायचं. कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवा, कोणत्या इक्वेशन लहान दिसतं, खालचं इक्वेशन लहान दिसतं, खालच्या इक्वेशन मध्ये ठेवू. Put y = 1 in equation 2. सेकंड इक्वेशन लहान दिसतंय ना, त्याच्यामध्ये ठेवायचं. जे इक्वेशन लहान दिसतं त्यात सोडायचं, कारण फास्ट आपल्याला गणित शिकायचंय आणि फास्ट कसं करायचं, हे जे इक्वेशन लहान दिसलं त्यामध्ये ठेवून द्यायचं. सोपं. आपण इक्वेशनच लिहून घेऊ. 2x + y = 30. 2x आपण काय करतोय, y ची किंमत ठेवतो, y बरोबर 1 ठेवतोय. पण इथं काय करणार आपण, 1 2 = 13. हे थोडं समजून घ्या, पुसून देतो तसं काय नाही. आता
2x + 1 = 13. आता इथं प्लस मध्ये साईड चेंज होताना मायनस मध्ये जाईल. आर चे एल चे चिन्ह साईड बदलताना चिन्ह बदलते. 2x = 13 तून 1 गेला 12. x बरोबर इथं गुणाकारात इकडे जाताना भागाकारात गुणाकारात भागाकारात होतो आणि बेरीज वजाबाकीमध्ये होती. 12/2 हे तर सांगायचं काम नाही, हे तर 5वीचा मुलगा पण सांगतो. 12/2 6 होतात. आपला y बरोबर y आला 1 आणि x आला 6. तर आपण आज 4 क्वेश्चन घेतले. जर हा व्हिडिओला 50 कमेंट आल्या की हो आम्हाला पुढचे पण 4-5 क्वेश्चन म्हणजे प्रॅक्टिस सेटचे लागेल तर आपण पुढचा व्हिडिओ फक्त लिहा हो भैया हो दादा पुढचे 4 प्रश्न घ्याव तर घेऊन टाकू. बाकी काही नाही. धन्यवाद.